या पुढील बातमीकडे बातमी आहे अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात। अजित पवारांच्या अपघातावर राज ठाकरे यांनी सुद्धा शंका उपस्थित केली आहे। विमान अपघात धोक्यामुळे की धोक्यामुळे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर एफआयआर नोंद न केल्याने सुद्धा संशयाची सुई ही येते असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय। अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरतायत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे। मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये। मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं एफआयआर घेतली गेली नाहीत। म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की त्या एफआयआर घ्यायची नाहीत। मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत। महेंद्र, खरं तर 2 प्रश्न आहेत। एकीकडे सुरुवातीपासूनच रोहित पवार असतील किंवा सत्तेतील विरोधातील अनेक आमदार मंत्री यावर संशय व्यक्त करतात आणि आता राज ठाकरे यांनी सुद्धा अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केलाय। नक्की जगदीश, आपण पाहिलं तर अजित पवारांच्या या अपघाती निधनानंतर रोहित पवार हे प्रथमच जे आहेत ते हा घात आहे की अपघात आहे यावरती संशय व्यक्त करताना पाहायला मिळाले आणि त्यांना याच्यावरती जे आहे ते हा घात की अपघात यावरती त्यांना अजूनही शंका आहे। त्यामुळे अजित पवारांच्या या अपघाताबद्दल त्यांनी 3 ठिकाणी तो एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र 3ही ठिकाणी अपयश आलं। मात्र आज त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती। राज ठाकरेंना पुरावेही त्यांनी सांगितले, मात्र राज ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात पोलिसांनी अद्याप एफआयआर का घेतली नाही आणि ती एफआयआर घेणं फार गरजेचं आहे। त्यामुळे पोलीस कोणती यंत्रणा या अधिकाऱ्यांवरती दबाव टाकते हेही त्यांच्या या पत्रकार परिषदेतून त्यांनी मांडलं। त्याचबरोबर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही याबद्दल भाष्य करणं फार गरजेचं आहे। तर सरकारमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांवरती यंत्रणेचा दबाव आहे हे त्यांनी जे ते किंवा मुख्यमंत्र्यांनी याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे। त्यामुळे एफआयआर नोंदवला नाही जात आहे, त्यामुळे शंकेचं भूत कुठेतरी फिरतंय। त्यामुळे हा धोक्याचा अपघात आहे की धोक्याचा अपघात आहे असंही राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय। त्यामुळे आता 1 महिन्यामध्ये जे ते डीजीसी अहवाल देणार होता, तो अहवालही अद्याप आलेला नाही। त्यामुळे ही शंका ही दाट होते की दादांचा हा अपघात आहे की घात आहे याबाबत जे रोहित पवार वारंवार सातत्याने आरोप करतायत, मात्र त्यांना कुठेही याबद्दल जे ते माहिती मिळत नाहीये। मात्र ते प्रयत्न करतायत आणि आज त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यामुळे राज ठाकरेंनीही रोहित पवारांची भेट घेतल्यावरती याबाबत जे ते 2 प्रश्न उपस्थित केले तेच महत्वाचे आहेत। जी, आणि दुसरा प्रश्न असा आहे की रोहित पवारांनी त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांना एफआयआर करावा यासाठी निवेदन सुद्धा दिलेलं आहे। अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात एफआयआर दाखल करून घ्यावा पोलिसांनी यासाठी हे निवेदन दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर काय आश्वासन दिलंय? नक्की जगदीश, आपण पाहिलं तर मरीन लाईन्स पोलीस स्टेशन मध्ये रोहित पवार ज्यावेळेस एफआयआर दाखल करायला गेले होते, तेव्हा ते जे अधिकारी होते ते पूर्वी एफआयआर म्हणजे एक नोंद करून घेणार होते। मात्र जेव्हा डीसीपी आले होते त्यानंतर त्यांनी एफआयआर घेण्यास नकार दिला होता। त्यावेळेस बराच गोंधळ झाला होता। त्यानंतर त्यांनी बारामतीतही याबद्दल एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथेही एफआयआर दाखल झाला नाही। त्यामुळे त्यांनी शेवटी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि त्यामध्ये जे आहे ते एफआयआर नोंदवला जावा। अजित पवारांचा जो अपघाती निधन झालं होतं तो घात आहे अपघात आहे काय आहे त्याबद्दल जे ती पारंपर जी स्पष्टता आहे ती पुढे यावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई अशी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली आहे। ठीक, महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।